स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर. चला सुरू करूया आजची आपली नवीन कथा. मला तुझी धाकटी बहीण माझ्या बेडवर हवी आहे आणि त्यासाठी आज संध्याकाळी लग्नाच्या वेळी तू सगळ्यांसमोर नकार देशील, नाहीतर तुझ्या भूतकाळातील ते गुपित मी सगळ्यांना सांगेन. त्या थंड धमकी भरल्या आवाजाने जान्हवीच्या अंगावर काटा आला होता. ती विराट लुथरावर मनापासून प्रेम करत होती, त्याच्यासोबत संसाराचे स्वप्न रंगवली होती. पण आज त्याच माणसाने तिच्या प्रेमाला शस्त्र बनवलं होतं. लग्नमंडपात सगळ्यांच्या नजरा जान्हवीवर खिळल्या होत्या. मंगलाष्टक सुरू होते. फुलांच्या सुगंधाने आणि शहनाईच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भारून गेलं होतं. पण अचानक, मला हे लग्न मान्य नाही, जान्हवीच्या ओठातून बाहेर पडलेल्या त्या शब्दांनी संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सगळे अवाक झाले. तिचे आई वडील हादरून तिच्याकडे पाहत होते, तर विराटच्या ओठांवर एक हलकी विजयी स्मित रेषा उमटली होती. काही क्षणांतच परिस्थिती बदलली आणि जान्हवीऐवजी तिची धाकटी बहीण मीराला लग्नमंडपात आणण्यात आलं. डोळ्यात अश्रू, मनात भीती आणि ओठांवर जबरदस्तीचं हास्य घेऊन मीराने विराटच्या गळ्यात हार घातला. मंत्रांच्या आवाजात तिचं रडणं दाबलं गेलं. विराट मात्र शांतपणे तिच्याकडे पाहत होता, जणू त्याच्या सुडाची सुरुवात झाली होती. 2 दिवसांनी मुंबईच्या बाहेर असलेल्या लुथरा हाऊसच्या त्या भव्य खोलीत मीराला नववधूसारखीच सजून पलंगावर बसली होती. लाल रंगाची पैठणी, कपाळावर मोठं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, पण चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. दरवाजा हळूच उघडला. विराट आत आला. त्याच्या डोळ्यात नेहमीसारखाच तो गर्व आणि रहस्यमय थंडपणा होता. तो तिच्या जवळ येत हलक्या आवाजात म्हणाला, कशी वाटली माझ्या सुडाची सुरुवात, मिसेस विराट लुथरा? त्याच्या शब्दातला टोमणा स्पष्ट जाणवत होता. मीराने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि अचानक तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. अहो, एवढ्या रुबाबात बोलताय की जणू एखाद्या सिनेमातला हिरोच. ती नकळत हसली. विराट क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. इतक्या भीषण परिस्थितीतही ही मुलगी हसू शकते? मीरा पुढे म्हणाली, तुमच्या आवाजातला राग थोडा कमी करा, नाहीतर लोक खरंच घाबरतील. तिच्या त्या निरागस बोलण्यावर विराटच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. क्षणभरासाठी तरी त्याचा कठोर चेहरा मवाळ झाला होता. मुंबईजवळच्या त्या आलिशान लुथरा बंगल्यात काही दिवसांपूर्वी वेगळीच लगबग होती. सगळीकडे फुलांची सजावट, दिव्यांची रोषणाई आणि पाहुण्यांची वर्दळ सुरू होती. लुथरा कुटुंबाचा मोठा वारसदार विराट लुथरा, देखणा, श्रीमंत आणि प्रचंड अहंकारी. त्याचं लग्न जान्हवीसोबत ठरलं होतं. जान्हवी आरशासमोर नववधूसारखी सजून बसली होती. हातांवर गडद मेहंदी, डोळ्यात विराटचं स्वप्न आणि चेहऱ्यावर लाजरी स्मित रेषा. ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती. मीरा तिचा दुपट्टा नीट करत हसत म्हणाली, ताई, खरंच सांगते, आज तू खूप सुंदर दिसतेस ग. देव करो तुमची जोडी कायम अशीच आनंदी राहो. त्या निरागत शुभेच्छांवर जान्हवीच्या गालांवर लाजेची गुलाबी छटा पसरली. पण त्या दोघींनाही कल्पना नव्हती की त्यांच्या आयुष्यात एक असं वादळ येणार होतं, जे सगळं काही कायमचं बदलून टाकणार होतं. मंडपात सगळीकडे शांतता पसरली होती. पंडितजींनी हातात माईक घेत मंगलाष्टक आणि लग्नविधी सुरू केले तसे संपूर्ण हॉलमध्ये एक वेगळीच पवित्र भावना निर्माण झाली. शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीत फुलांनी सजलेला तो भव्य मंडप उजळून निघाला होता. जान्हवीचे वडील अभिमानाने विराट लुथराकडे पाहत होते. आपल्या मुलीचं नशीब किती मोठं आहे, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. काही वेळाने पंडितजी शांतपणे म्हणाले, विधी पूर्ण झाला आहे, आता वधूची फेरे घ्यायची वेळ आहे. हे ऐकताच जान्हवीच्या छातीत धडधड वाढली. ती बसली होती, लाल रंगाच्या भरजरी लेहंग्यात सजलेली, हातांवर गडद मेहंदी, पण मन मात्र विचित्र बेचैन होतं. तिच्या हातात मोबाईल होता. घरच्यांचा विरोध असल्यामुळे ती लपून छपून आपल्या लग्नाचे काही क्षण शूट करणार होती. पण अचानक फोन जोरात व्हायब्रेट झाला. जान्हवीने घाबरत स्क्रीन ऑन केली आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. स्क्रीनवर तिच्या कॉलेज ट्रिपमधले काही फोटो होते, पुण्याजवळच्या लोणावळा ट्रिपचे. असे फोटो जे चुकीच्या नजरेतून पाहिले गेले तर एका सुसंस्कृत मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतील. त्या फोटोंखाली एक मेसेज चमकत होता, जर तुला तुझ्या वडिलांची इज्जत आणि या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवायची असेल
तर लगेच या लग्नाला नकार दे, नाहीतर एका क्लिकमध्ये हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतील. आणि लक्षात ठेव, तुझी निरागस धाकटी बहीण मीरासुद्धा लोकांसमोर मान वर करून जगू शकणार नाही. तो मॅसेज वाचता जान्हवीचा श्वास अडकला. तिचं संपूर्ण शरीर थंड पडलं. डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. तेवढ्यात पंडितजींचा आवाज पुन्हा कानावर पडला. जान्हवीजी. जान्हवीने थरथरत्या नजरेने समोर उभ्या मीराकडे पाहिलं. मीरा निष्पापपणे तिच्याकडे हसत होती. त्या निरागस चेहऱ्याकडे पाहताच जान्हवी आतून पूर्ण कोसळली. एका बाजूला तिचं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला तिच्या कुटुंबाची अब्रू. तिने डोळे घट्ट मिटले आणि पुढच्या क्षणी तिचा थरथरता आवाज संपूर्ण माईकमधून घुमला. मला हे लग्न मान्य नाही. मी हे लग्न करू शकत नाही. क्षणात संपूर्ण मंडप हादरला. सगळीकडे शांतता पसरली. लोक अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागले. विराट लुथरा हळूहळू आपल्या जागेवरून उठला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा अभिनय होता, पण डोळ्यात मात्र ती जुनी सुडाची चमक स्पष्ट दिसत होती. जान्हवीचे वडील संतापाने आणि अपमानाने थरथरत पडद्यामागे आले. जान्हवी, हे काय वेडेपणा आहे? तू शुद्धीत आहेस ना? त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या. जान्हवीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती रडत त्यांच्या पायांशी बसली. बाबा, मला माफ करा. कृपा करून मला माफ करा. मी विराटशी लग्न करू शकत नाही, कारण माझं प्रेम दुसऱ्या कुणावर आहे आणि त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. जान्हवीने स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून ते भयंकर खोटं बोललं. ते शब्द तिच्याच घशात काट्यासारखे रुतत होते. मंडपात उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. विराट लुथरा पुढे आला. चेहऱ्यावर खोटा समजूतदारपणा आणि आवाजात बनावटी मृदुता आणत त्याने जान्हवीच्या वडिलांचा हात धरला. अंकल, तुम्ही काळजी करू नका. जर जान्हवीच्या आयुष्यात दुसरं कोणी असेल तर मी जबरदस्तीने तिच्याशी लग्न करणार नाही. क्षणभर थांबून तो गंभीर आवाजात पुढे म्हणाला, पण आमच्या लुथरा कुटुंबाच्या प्रतिष्ठेचं काय? बाहेर मीडिया उभा आहे. उद्या सगळीकडे हीच बातमी असेल. आमच्या घराण्याची अब्रू एका क्षणात मातीमध्ये मिसळेल. त्याच्या त्या कपटी बोलण्यावर जान्हवीने संतापाने त्याच्याकडे पाहिलं. तिला माहिती होतं हे सगळं त्याचंच रचलेलं षडयंत्र होतं, पण ती पूर्णपणे हतबल झाली होती. तेवढ्यात विराटचे काका अचानक पुढे आले. एक मार्ग अजून आहे. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. जर बारात रिकामी परत पाठवायची नसेल तर जान्हवीची धाकटी बहीण मीरा आहे ना? क्षणात सगळीकडे कुजबूज सुरू झाली. एका कोपऱ्यात उभी असलेली मीरा थरथरली. काय? नाही बाबा, कृपा करून असं करू नका. ती धावत आपल्या वडिलांजवळ आली. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. हे विराटजी ताईचे होणारे नवरा आहेत. मी त्यांच्याशी कसं लग्न करू? मी नाही करू शकत हे लग्न. ती रडत त्यांच्या कुर्त्याला धरून विनवणी करू लागली. पण तिचे वडील त्या अपमानाने आणि धक्क्याने पूर्णपणे कोसळले होते. त्यांच्या डोळ्यांतून रक्तासारखे अश्रू वाहत होते. अचानक त्यांनी डोक्यावरची पगडी काढली आणि ती मीराच्या पायांपाशी ठेवली. संपूर्ण मंडप स्तब्ध झाला. मीरा बाळा, ते हात जोडून रडत म्हणाले, माझ्या आयुष्यभर कमावलेल्या इज्जतीची लाज राख. जर आज ही बारात रिकामी गेली तर मी जिवंत राहणार नाही. बापाच्या त्या तुटलेल्या आवाजाने मीरा आतून हादरून गेली. समोर जान्हवी उभी होती, डोळ्यात अपराधीपणा आणि वेदना घेऊन. त्या दोघी बहिणींच्या नजरा भिडल्या आणि मीराचं मन पूर्णपणे तुटून पडलं. काही वेळानंतर लग्नाचे विधी पुन्हा सुरू झाले. यावेळी वधूच्या जागी मीरा बसली होती. कंप पावलेल्या हातांनी तिने त्याला हार घातला. मंगळसूत्र बांधताना तिचे हात थरथरत होते. सप्तपदीचे मंत्र सुरू होते, पण तिच्या मनात फक्त वेदना आणि भीती होती. दुसऱ्या बाजूला विराट मात्र शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर गर्व आणि विजयाची थंड स्मित रेषा होती. जणू त्याचा सूड अखेर पूर्ण होत होता. त्याच्या डोळ्यात एक धोकादायक चमक होती आणि त्या चमकेमध्ये मीरासाठी येणाऱ्या वादळाची स्पष्ट चाहूल दडली होती. शेवटी पंडितजींनी मोठ्या आवाजात घोषणा केली, लग्न संपन्न झालं आहे. क्षणात टाळ्यांचा आवाज घुमला, पण त्या गोंगाटामागे 3 आयुष्य कायमची उद्ध्वस्त झाली होती. पंडितजींनी लग्न संपन्न झालं अशी घोषणा करताच मंडपात टाळ्यांचा आवाज घुमला, पण त्या गोंगाटाच्या मागे विराट लुथराच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. त्याच्या ओठांवर हलकंसं थंड हसू उमटलं. खेळ तर आता सुरू झाला आहे, मिसेस मीरा लुथरा. तो मनातच पुटपुटला.
माझ्या मोठ्या भावाच्या डोळ्यांतून गळालेल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आता तुला या घराच्या 4 भिंतींमध्ये द्यावा लागेल. मी तुला जिवंतपणे तडफडायला लावेन. त्याच्या नजरेत जळत असलेला सूड इतका भयानक होता की जणू तो एखाद्या निरपराध जीवाला हळूहळू संपवण्याची शपथ घेत होता. त्याने तिरस्काराने मीराकडे पाहिलं आणि नजर वळवली. लग्नानंतरचे सगळे विधी मीरासाठी एखाद्या शिक्षेसारखे होते. गृहप्रवेश, आरती, नववधूचे खेळ, सगळं काही तिच्यासाठी फक्त एक भयानक स्वप्न बनलं होतं. तिला लुथरा हाऊसच्या सर्वात मोठ्या आणि आलिशान खोलीत आणून बसवलं गेलं. तीच खोली जी काही दिवसांपूर्वी जान्हवीसाठी गुलाबाच्या फुलांनी सजवली गेली होती. पण आज त्या फुलांचा सुगंधसुद्धा मीराला गुदमरवत होता. गेल्या 2 दिवसांपासून ती त्या खोलीत एकटीच बसून रडत होती. अंगावरचा लाल जड लेहंगा आणि डोक्यावरचा ओढणीचा पदर तिला एखाद्या कैदेसारखा वाटत होता. विराट त्या 2 दिवसात घरात फारसाच दिसला नव्हता. कधी बिझनेस मीटिंग तर कधी बाहेरची कामं. पण खरं कारण वेगळंच होतं. त्याला मीराच्या मनात भीती, एकटेपणा आणि असहाय्यता आणखी वाढू द्यायची होती. तिला आतून पूर्णपणे तोडून टाकायचं होतं. रात्री 12 वाजले होते. अचानक त्या मोठ्या लाकडी दरवाजाने जोरात आवाज करत उघडला. मीरा दचकली. ती बेडच्या मधोमध बसली होती, हातात चादर घट्ट पकडलेली. तिचा श्वास वेगाने चालू होता. दरवाजात विराट उभा होता. त्याच्या शर्टची वरची 2 बटणं उघडी होती, बाया कोपरापर्यंत चढवलेल्या. नेहमीसारखाच गर्व आणि रुबाब त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तो हळूहळू तिच्याकडे चालत आला. त्याच्या शांत पावलांनी खोलीत आणखी भयान शांतता पसरली. मीराने भीतीने आपल्या ओढणीचा काठ अजून घट्ट पकडला. विराट तिच्यासमोर येऊन थांबला आणि पुढच्या क्षणी त्याने तिचा घुंगट एका झटक्यात बाजूला केला. मीराचे रडून सुजलेले डोळे पाहताच त्याच्या ओठांवर उपहासपूर्ण स्मित उमटलं. तो तिच्या अगदी जवळ बसला, इतका जवळ की त्याच्या श्वासांची उष्णता तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती. कशी वाटली माझ्या सुडाची सुरुवात, मिसेस मीरा लुथरा? त्याचा मंद आवाज एखाद्या विषारी फुसफुसण्यासारखा होता. मीराच्या अंगावर काटा आला. तिने भीतीने आणि वेदनेने भरलेल्या नजरेने पहिल्यांदाच आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. सूड? तिचा आवाज थरथरत होता. देवासाठी सांगा, कसला सूड? मी किंवा माझ्या कुटुंबाने तुमचं काय बिघडवलं आहे? तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. लग्नाला नकार तर जान्हवीताईंनी दिला, मग शिक्षा मला का? माझा काय दोष आहे? मीराचा आवाज रडून बसला होता. विराट अचानक थंडपणे हसला. त्याने तिचा चेहरा आपल्या मजबूत हातात पकडला. त्या पकडीने मीरा वेदनेने कळवळली. अरे, तर तुला अजूनही वाटतं की जान्हवीने स्वतःच्या इच्छेने लग्न मोडलं? त्याच्या डोळ्यात काळी चमक उतरली. किती निरागस आहेस तू. तो तिच्याकडे झुकला आणि पुढच्या क्षणी त्याने तिच्या आयुष्याचा पाया हादरवणारी गोष्ट सांगितली. त्या दिवशी जान्हवीला लग्नाला नकार द्यायला मीच भाग पाडलं होतं. तुझ्या ताईचे काही असे फोटो माझ्याकडे आहेत. ते जर मी जगासमोर आणले तर तुमच्या ते सन्मानाने जगणारे वडील जिवंतपणी मरून जातील आणि तुमचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल. विराटचा आवाज विषासारखा तिच्या कानात उतरू लागला. मीराच्या डोक्यावर जणू वीज कोसळली होती. ती काही क्षण पूर्णपणे सुन्न झाली. डोळ्यात अविश्वास भरून ती त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही इतके खालच्या स्तराला जाऊ शकता? तिचा आवाज थरथरत होता. तुम्ही माझ्या निष्पाप ताईला ब्लॅकमेल केलं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण का? आमचं सगळं नष्ट करून तुम्हाला काय मिळालं? ती रडत त्याच्या हातातून स्वतःचा चेहरा सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. पण विराटची पकड आणखी कठोर झाली. त्याच्या डोळ्यात राग आणि वेडेपणाची धग होती. का? कारण जाणून घ्यायचं आहे ना तुला? तो तिच्या अगदी जवळ झुकला. तर नीट ऐक मीरा लुथरा. तुझी ताई जान्हवी कधीच माझं लक्ष नव्हती. क्षणभर थांबून तो थंड हसला. माझं खरं लक्ष फक्त तू होतीस. मीरा हादरली. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. विराटचा आवाज आता भूतकाळाच्या जखमांनी भरला होता. 2 वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतोय का तुला? मुंबईतील त्या कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये सगळ्या विद्यार्थ्यांसमोर तू माझ्या धाकट्या भावाचा अपमान केला होतास. मीराच्या कपाळावर आठ्या उमटल्या. माझ्या भावाचं नाव दानिश लुथरा. तो तुझ्यावर मनापासून प्रेम करत होता, पण तू त्याच्या भावनांची खिल्ली उडवलीस. सगळ्यांसमोर त्याला नाकारलं. विराटचा आवाज आता रागाने थरथरत होता. त्या अपमानानंतर तो वेड्यासारखा गाडी चालवत निघाला आणि त्याचा भयानक अपघात झाला. त्याच्या डोळ्यात वेदना चमकली. आज तो व्हीलचेअरवर आहे. जिवंत असूनही एका खोलीत कैद झालाय.
आणि त्याच्या त्या अवस्थेला जबाबदार फक्त तू आहेस मीरा. त्याच्या डोळ्यात चुडाची जडती आग होती. ती आग पाहून मीराचं हृदय घाबरून आकुंचन पावलं. दानिश, ती गोंधळून पुटपुटली. तो तो तर माझा फक्त क्लासमेट होता. मी त्याला कधीच चुकीची आशा दिली नव्हती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. जर त्याने स्वतःच्या गैरसमजातून काही केलं तर त्यात माझा काय दोष आहे? ती निष्पापपणे त्याच्याकडे पाहत होती आणि अचानक तिच्या डोक्यात एक आठवण चमकून गेली. दानिश. हो, तिला आठवत होतं. कॉलेजमध्ये शांत, थोडा अबोल मुलगा, ज्याने एकदा तिला प्रेम व्यक्त केलं होतं आणि तिने स्पष्ट नकार दिला होता. मीरा रडत स्वतःचं स्पष्टीकरण देणार इतक्यात विराटने तिला जोरात दूर ढकललं. ती बेडवर कोसळली. बस, तो संतापाने ओरडला. माझ्या भावाच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आता तू देशील. या घरात तू सून म्हणून नाही तर कैदी म्हणून राहशील. त्याचा प्रत्येक शब्द अंगावर काटा आणत होता. तुझा प्रत्येक दिवस नवी शिक्षा असेल. तो तिच्याकडे बोट दाखवत पुढे म्हणाला. आणि लक्षात ठेव, जर तू इथून पळून जाण्याचा, तुझ्या वडिलांना काही सांगण्याचा किंवा कुठलीही हुशारी करण्याचा प्रयत्न केला तर जान्हवीचे ते फोटो पुढच्या क्षणी संपूर्ण इंटरनेटवर व्हायरल होतील. मीराचे डोळे भीतीने मोठे झाले. विराट शांतपणे दरवाजाकडे वळला. दरवाजा उघडताना तो थंड आवाजात म्हणाला, आता शांतपणे झोपायचा प्रयत्न कर, कारण उद्यापासून तुझ्या आयुष्यातील खरी शिक्षा सुरू होणार आहे. ते विषारी शब्द हवेत सोडत विराट लुथरा खोलीतून बाहेर निघून गेला. पण जाताना दरवाजा बाहेरून लॉक करायला तो विसरला नाही. दरवाजा बंद होताच मीरा पूर्णपणे कोसळली. ती बेडवरच गुडघ्यात डोकं खुपसून रडत राहिली. तिच्या आयुष्याचं सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. तिने कुणाचं वाईट केलं नव्हतं. तरीही ती एका अशा शिक्षेला सामोरी जात होती ज्यातून सुटका अशक्य वाटत होती. सकाळचा सोनेरी सूर्य लुथरा हाऊसच्या भव्य भिंतींवर चमकत होता. पण मीरासाठी ती सकाळही एखाद्या भयानक रात्रीपेक्षा कमी नव्हती. रात्रभर ती त्या मोठ्या खोलीच्या थंड फरशीवर डोकं टेकवून रडत बसली होती. सतत रडल्यामुळे तिचे डोळे सुजले होते आणि डोकं ठणकत होतं. सकाळचे 7 वाजले होते. अचानक खोलीचा मोठा लाकडी दरवाजा जोरात उघडला. मीरा दचकून उठली. समोर विराटची आई सविता लुथरा उभी होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट तिरस्कार दिसत होता. डोळ्यात राग आणि ओठांवर उपहास. उठा आता महाराणी. त्यांचा आवाज कठोर होता. हे तुझ्या गरीब बापाचं घर नाही जिथे दुपारपर्यंत झोपून राहशील. मीरा शांतपणे खाली मान घालून उभी राहिली. चल लवकर, हा नववधूचा जड लेहंगा बदल आणि स्वयंपाकघरात ये. लुथरा घराण्याच्या सुना सकाळी लवकर उठून घरची कामं करतात. त्यांच्या आवाजात आदेश होता. मीराने काही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे कपाटातून एक साधा कॉटनचा ड्रेस काढून बाथरूममध्ये गेली. काही वेळाने ती केस बांधून स्वयंपाकघरात आली. किचनमध्ये आधीपासून 2 स्वयंपाकी काम करत होते, पण सविता लुथरांच्या एका नजरेने ते दोघे बाजूला सरकले. त्या सोफ्यावर बसत उपहासाने म्हणाल्या, आजचा पूर्ण नाश्ता ही नवीन सून स्वतः बनवेल. तिला कळू दे या घरात काम कसं केलं जातं. मीराने पुन्हा काही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे कामाला लागली. तिचे नाजूक हात अशा जड कामांना कधीच सरावलेले नव्हते. घरात तिने कधी इतका वेळ स्वयंपाक केला नव्हता. पण आज गरम तव्यापुढे उभं राहून तिचे हात लाल झाले होते. घामाने तिचा चेहरा ओला झाला होता. ती कसबसं पराठे बनवून संपवत होती. तेवढ्यात बाहेरच्या हॉलमधून चालत विराट किचनच्या दरवाजाजवळ येऊन थांबला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच थंड गर्व होता आणि त्याच्या डोळ्यात मीरासाठी अजून एका नव्या शिक्षेची सावली चमकत होती. विराट ऑफिसला जाण्यासाठी पूर्णपणे तयार झाला होता. गडद राखाडी रंगाचा महागडा 3 पीस सूट, हातात घड्याळ, चेहऱ्यावर नेहमीसारखाच रुबाब. त्याच्या व्यक्तिमत्वातून एक धोकादायक अधिकार आणि थंडपणा स्पष्ट जाणवत होता. तो हॉलमध्ये येत कठोर आवाजात म्हणाला, आई, नाश्ता लवकर टेबलवर लावा. मला एका महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगला जायचं आहे. त्याने मुद्दाम मीराकडे पाहिलंही नाही. सविता लुथरा चहाचा कप हातात घेत उपहासाने हसल्या. अरे, तुझी ही नाजूक आणि लाडकी बायकोच नाश्ता बनवते ना. पण किती संथ काम करते ही मुलगी. त्यांच्या टोमण्याने मीराच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तरीही ती शांतपणे गरम पराठा प्लेटमध्ये ठेवून डायनिंग टेबलकडे जाऊ लागली. ती विराटच्या जवळ पुढे जात असतानाच त्याने मुद्दाम पाय पुढे केला. मीराचा तोल गेला आणि तिच्या हातातली गरम प्लेट थेट विराटच्या सूटवर आणि हातावर सांडली. क्षणात विराट संतापाने गर्जला. व्हॉट नॉनसेन्स. डोळे नाहीत का तुला? दिसत नाही चालताना? तो रागाने पुढे आला आणि तिचा हात जोरात पकडून तिला मागच्या भिंतीवर ढकललं.
मीरा वेदनेने थरथरली. म माझा तसा हेतू नव्हता, ती घाबरत म्हणाली. तुम्हीच मुद्दाम पाय पुढे केला होता. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच विराटचा राग आणखी भडकला. माझ्यासमोर आवाज चढवू नकोस. त्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. या घरातला तुझा पहिलाच दिवस आहे आणि तू आधीच तुझे रंग दाखवायला सुरुवात केली आहेस. तो आईकडे वळून म्हणाला. आई, हिला नीट समजावून सांगा. पुन्हा जर हिने माझ्यासमोर अशी भाषा वापरली तर मी विसरेन की ही कोणत्या सुसंस्कृत घरातील मुलगी आहे. त्याने हातावर सांडलेला चहा टिश्यूने पुसला. मीराच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण ती शांत राहिली. कारण तिला समजलं होतं या घरात तिचं कुणीच नव्हतं. तेवढ्यात हॉलमध्ये व्हीलचेअरच्या चाकांचा आवाज घुमला. मीरा दचकली. समोर विराटचा धाकटा भाऊ दानिश लुथरा येत होता. त्याला पाहताच तिच्या छातीत धडधड वाढली. दानिशची नजर थेट मीरावर स्थिरावली आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कार उमटला. भाऊ, या मनहूस मुलीला तुम्ही या घरात का ठेवलं आहे? त्याचा आवाज वेदना आणि रागाने भरलेला होता. हीच ती मुलगी ना, जिने माझा अपमान केला होता? त्याने आपल्या निष्प्राण पायांकडे पाहिलं. आज मी या व्हीलचेअरवर जिवंत प्रेतासारखा बसलोय त्याला कारण हीच आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. विराट लगेच त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शांत हो दानिश. त्याचा आवाज आता मवाळ होता. ही मुलगी इथे राणी बनून राहायला आलेली नाही. त्याने थंड नजरेने मीराकडे पाहिलं. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब द्यायला आली आहे. फक्त बघत राहा मी तिच्या आयुष्याचं काय करतो. त्या शब्दांनी मीराच्या आत्म्यापर्यंत भीती पसरली. ती फक्त शांतपणे अश्रू गिळत उभी राहिली. दिवस एकामागून एक सरकत होते, पण मीरासाठी लुथरा हाऊसमधला प्रत्येक दिवस नव्या शिक्षेसारखा होता. विराट दिवसेंदिवस अधिक कठोर आणि निर्दयी होत चालला होता. रात्री उशिरा घरी यायचा आणि छोट्याशा कारणावरून सुद्धा तिचा मानसिक छळ करायचा. एक दुपार संपूर्ण घर शांत होतं. सगळेजण आपल्या खोल्यांमध्ये विश्रांती घेत होते. मीरा सावधपणे दानिशच्या खोलीजवळून जात होती. तेवढ्यात तिला आतून हलक्या रडण्याचा आवाज ऐकू आला. ती थांबली. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मीराने हळूच आत डोकावून पाहिलं आणि तिचं हृदय पिळवटून गेलं. दानिश व्हीलचेअरवर एकटाच बसला होता. तो आपल्या निष्प्राण पायांवर संतापाने हात मारत रडत होता. देवा, माझ्यासोबतच असं का झालं? त्याच्या आवाजातली असहाय्यता इतकी खोल होती की काही क्षणांसाठी मीरा स्वतःचं दुःखही विसरून गेली. देवा, माझ्यासोबतच असं का झालं? दानिशचा तुटलेला आवाज संपूर्ण खोलीत घुमत होता. मी पुन्हा कधी माझ्या पायांवर उभा राहू शकणार नाही का? मी सगळ्यांसाठी ओझं का बनलो? त्याच्या त्या असहाय्य वेदना ऐकून मीराचं कोमल मन हेलावून गेलं. क्षणभरासाठी ती स्वतःचं दुःख विसरली. भीती, संकोच आणि विराटचा धाक सगळं बाजूला सारत ती हळूहळू खोलीत शिरली. दानिश? तिचा आवाज हलका आणि सहानुभूतीने भरलेला होता. दानिशने दचकून वर पाहिलं. तिला समोर पाहताच त्याच्या डोळ्यात पुन्हा संताप उसळला. तू इथे काय करतेस? तो जोरात ओरडला. निघ इथून. मला तुझ्या खोट्या सहानुभूतीची गरज नाही. त्याचा आवाज तुटत होता. तुलाच तर हवं होतं ना मी आयुष्यभरासाठी संपून जावं? रागाच्या भरात त्याने बाजूला ठेवलेला जड काचेचा फ्लावर पॉट तिच्याकडे फेकला. तो तिच्या पायाजवळ आदळून मोठ्या आवाजात फुटला. मीरा दचकली पण मागे हटली नाही. ती शांतपणे पुढे आली आणि दानिशच्या व्हीलचेअर समोर गुडघ्यावर बसली. एकदा, फक्त एकदा माझं ऐकून घे, तिने थरथरत्या आवाजात म्हटलं. तुला खरंच वाटतं मी त्या दिवशी तुझ्या प्रेमाची थट्टा केली होती? दानिशचा श्वास जड झाला. मीराच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. त्या दिवशी कॉलेजमध्ये जे काही झालं ते मी माझ्या मनाने केलं नव्हतं. ती पुढे म्हणाली. मला हार्दिकने सांगितलं होतं की तू तुझ्या मित्रांसोबत पैज लावली आहेस. 2 दिवसात मीराला प्रेमात पाडून सोडायचं. दानिशच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. मीरा रडत म्हणाली. त्याने मला काही मेसेजेसही दाखवले होते जे तुझ्या नंबरवरून पाठवले गेले होते. मला खूप राग आला होता. मला वाटलं तू माझ्या भावना आणि सन्मानाशी खेळतोयस. म्हणूनच मी सगळ्यांसमोर तुला कठोरपणे नाकारलं. तिने डोळे मिटले. पण मला देवाची शपथ, मला माहितीच नव्हतं की हार्दिक खोटं बोलतोय. दानिशच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव हळूहळू बदलू लागले. त्याच्या डोळ्यात आता आश्चर्य दिसत होतं. हार्दिक? तो हळू आवाजात म्हणाला. पण हार्दिक तर माझा चुलत भाऊ आहे. त्यानेच मला सांगितलं होतं की तू माझ्या अपंगत्वाची थट्टा करतेस. मीरा हादरली. काय? तिने ताबडतोब मान नकारार्थी हलवली. देवाची शपथ दानिश, मी तुझ्याबद्दल कधी असे घाणेरडे शब्द वापरले नाहीत. तिच्या आवाजात प्रामाणिकपणा होता.
मी तुला नेहमी एक चांगला आणि सन्माननीय माणूस समजत आले आहे. क्षणभर शांतता पसरली आणि मग मीरा हळूच म्हणाली, आता मला समजलं. हार्दिकने आपल्याला एकमेकांविरुद्ध उभं करून हा सगळा खेळ रचला. दानिश पूर्णपणे स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच गोंधळ आणि शंका उमटली. पण तेवढ्यात खोलीचा दरवाजा जोरात उघडला. विराट वादळासारखा आत आला. त्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता, मुठी घट्ट आवळलेल्या. इतकी हिंमत कशी झाली तुझी? तो गर्जला. क्षणात त्याने मीराचा हात जोरात पकडला आणि तिला उभं केलं. माझ्या परवानगीशिवाय तू याच्या खोलीत आलीस? मीरा वेदनेने कळवळली. विराट, कृपा करून माझं ऐका, ती रडत म्हणाली. सत्य काहीतरी वेगळंच आहे. आपल्याला फसवलं गेलं आहे. पण विराट त्या क्षणी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बस कर तुझं नाटक, तो संतापाने ओरडला. आता माझ्या भावाला सुद्धा तुझ्या खोट्या गोष्टींमध्ये अडकवायचं आहे का? तो तिला जवळजवळ ओढतच खोलीबाहेर घेऊन गेला आणि आपल्या खोलीत ढकलून दरवाजा लॉक केला. मीरा बेडवर कोसळली. ती रडत स्वतःच्या नशिबाला दोष देत राहिली. तर दुसरीकडे विराट संतापाने खोलीत फेरफटका मारत होता. पण त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात मीराचे शब्द सतत घुमत होते. आपल्याला फसवलं गेलं आहे. पहिल्यांदाच त्याच्या मनात शंकेचं बीज रुजलं होतं. दुसऱ्या दिवशी विराट आपल्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये बसला होता. समोर महत्त्वाच्या फाईल्स उघड्या होत्या, पण त्याचं लक्ष कुठेच नव्हतं. मीराच्या डोळ्यात दिसलेला तो प्रामाणिकपणा, दानिशच्या खोलीत झालेलं संभाषण, सगळं त्याच्या मनात सतत फिरत होतं. खरंच हार्दिकने आपल्यासोबत इतका मोठा खेळ खेळला असेल. त्याने खोल श्वास घेतला. पण हार्दिक तर आपलाच माणूस आहे. तो असं का करेल? क्षणभर विचार करून त्याने इंटरकॉम उचलला. रोहन, त्याचा आवाज पुन्हा थंड आणि गंभीर झाला. आत्ताच्या आत्ता हार्दिकच्या मागच्या 2 वर्षातील सगळे रेकॉर्ड्स तपासा. त्याची कॉल हिस्ट्री, बँक डिटेल्स, लोणावळ्यातल्या त्या रिसॉर्टमधले CCTV रेकॉर्ड्स, सगळं. त्याच्या डोळ्यात आता भीतीदायक शांतता उतरली होती. आज संध्याकाळपर्यंत मला प्रत्येक माहिती माझ्या टेबलवर हवी आहे. संध्याकाळचे 6 वाजले होते. विराट लुथरा गाडीने लुथरा हाऊसकडे परतत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर रोहनचं नाव चमकलं. हो बोल. विराटचा आवाज नेहमीसारखा कठोर होता. पण पुढच्या क्षणी रोहनने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या पायाखालची जमीन सरकवणारी ठरली. सर, तुमचा संशय 100% खरा होता. विराटचा श्वास अडकला. 2 वर्षांपूर्वी दानिश सरांचा अपघात झाला त्या दिवशी हार्दिकच्या वैयक्तिक नंबरवरून मीरा मॅडमला अनेक कॉल्स आणि मेसेजेस गेले होते. विराटच्या कपाळावर आठ्या उमटल्या. रोहन पुढे म्हणाला, आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जान्हवी मॅडमचे जे फोटो तुम्हाला पाठवले गेले होते ते लोणावळ्यातल्या ज्या रिसॉर्टमध्ये काढले गेले ते रिसॉर्ट हार्दिकच्या माणसाचंच आहे. क्षणात विराटच्या डोळ्यात अविश्वास उतरला. काय? त्याचा आवाज मंद झाला. हो सर, आम्हाला पुरावे मिळालेत की हार्दिकने जान्हवी मॅडमच्या मैत्रिणीला पैसे देऊन त्यांना तिथे नेण्याचा प्लॅन केला होता. आणि हे सगळं मीरा मॅडमसाठी केलं गेलं असावं. विराट स्तब्ध झाला. त्याच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. म्हणजे? तो पुटपुटला. म्हणजे मीरा निरपराध होती? त्याच्या डोक्यात गेल्या काही दिवसांचे प्रसंग विजेसारखे चमकू लागले. मीराचे रडणारे डोळे, तिचं वारंवार स्वतःसाठी स्पष्टीकरण देणं, तिच्यावर केलेला प्रत्येक अन्याय. त्याने ज्या मुलीला दोषी समजलं, तिला आपल्या भावाच्या आयुष्याचे गुन्हेगार ठरवलं, ती तर पूर्णपणे निष्पाप होती. विराटच्या छातीत अपराधीपणाची जळजळ सुरू झाली. त्याने स्वतःच्या अहंकारात आणि सुडाच्या आंधळेपणात एका निरागस मुलीचं आयुष्य नरक बनवलं होतं. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. पहिल्यांदाच त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. मी काय केलं? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने वेड्यासारखा केसात हात फिरवला. गाडी थांबताच तो घाईघाईने घरात शिरला. संध्याकाळ सरत होती. लुथरा हाऊसमध्ये अजब शांतता पसरली होती. विराटचे पाय जड झाले होते. प्रत्येक पाऊल अपराधीपणाने भरलेलं. तो आपल्या खोलीपाशी आला आणि दरवाजा उघडताच त्याचा श्वास थांबला. मीरा जमिनीवर बेशुद्ध पडली होती. तिचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. ओठांच्या कोपऱ्यातून हलकंसं रक्त बाहेर आलं होतं. विराटच्या छातीत धडकी भरली. तेवढ्यात बाजूला उभ्या सविता लुथरा चिडून म्हणत होत्या, पहा जरा या मुलीचे नाटकं. 2 कामं काय केली तर बेशुद्ध पडून बसली. फक्त काम टाळायचं आहे हिला. त्यांना अजून विराट आल्याचं कळलं नव्हतं. पण पुढच्या क्षणी संपूर्ण घर विराटच्या आवाजाने हादरलं. बस करा आता. त्याचा आवाज इतका भयानक होता की सविता लुथरा दचकल्या. देवासाठी आता गप्प बसा. विराटने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या आईवर एवढ्या मोठ्या आवाजात ओरडला होता. सविता लुथरा स्तब्ध झाल्या. विराट,
तू तुझ्या आईशी एका साध्या मुलीसाठी अशी भाषा बोलतोयस? त्यांच्या आवाजात धक्का आणि राग दोन्ही होते. कालपर्यंत जी मुलगी त्याला नकोशी होती, आज तिच्यासाठी तो स्वतःच्या आईवर ओरडत होता. पण विराटने त्यांच्या शब्दांकडे लक्षच दिलं नाही. तो ताबडतोब पुढे गेला आणि थरथरणाऱ्या हातांनी मीराला आपल्या कुशीत उचलून घेतलं. तिचं निश्चल शरीर त्याच्या हातात येताच त्याच्या छातीत अपराधीपणाचा भडका उडाला. पहिल्यांदाच त्याला तिची भीती नाही तर तिला गमावण्याची भीती वाटली होती. मीराचं नाजूक शरीर तापाने अक्षरशः फणफणत होतं. ती पूर्ण बेशुद्ध होती. तिचा श्वास मंद झाला होता आणि चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता. विराटच्या छातीत भीतीचा भडका उडाला. तो घाईघाईने तिला बेडवर झोपवत थरथरत्या आवाजात म्हणाला, मीरा, डोळे उघड प्लीज. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. असं मला घाबरवू नकोस. त्याचा आवाज तुटला. मी गुन्हेगार आहे तुझा, पण अशी शिक्षा देऊ नकोस मला. त्याने ताबडतोब डॉक्टरांना फोन लावला. सविता लुथरा आश्चर्याने आपल्या मुलाकडे पाहत होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी विराटच्या आवाजात इतकी भीती, असहाय्यता आणि प्रेम पाहिलं होतं. डॉक्टर काही वेळातच आले. त्यांनी मीराची नीट तपासणी केली आणि मग गंभीर चेहऱ्याने विराटकडे पाहिलं. विराटजी, यांची अवस्था खूप नाजूक आहे. त्यांच्या आवाजात काळजी होती. ही फक्त शारीरिक कमजोरी नाही, या मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. विराटचा श्वास अडकला. डॉक्टर पुढे म्हणाले, सततचा मानसिक ताण, भीती आणि दडपण यामुळे यांचं मन पूर्णपणे कोसळलं आहे. जर लगेच यांची काळजी घेतली नाही आणि त्यांना शांत वातावरण मिळालं नाही तर त्या कोमामध्ये जाऊ शकतात. क्षणभर खोलीत शांतता पसरली. किंवा त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. ते शब्द विराटच्या कानात वितळलेल्या शिशासारखे उतरले. त्याचा चेहरा फटक पडला. डॉक्टर पुढे शांतपणे म्हणाले, त्यांना औषधांपेक्षा जास्त गरज आहे प्रेमाची. अशा वातावरणात जिथे कुणी त्यांच्यावर ओरडणार नाही. मोठा आवाजसुद्धा सध्या त्यांच्यासाठी विषासारखा आहे. डॉक्टर निघून गेल्यावर विराट काही क्षण तसा स्तब्ध बसून राहिला. त्याचं मन अपराधीपणाने जळत होतं. तो हळूहळू मीराजवळ बसला. तिचा तापाने गरम झालेला हात त्याने आपल्या दोन्ही हातात अलगद धरला. तो हात आता पूर्णपणे पांढरा आणि अशक्त झाला होता. विराटच्या डोळ्यांतून गरम अश्रू ओघळले. ते थेट मीराच्या हातावर पडले. मी काय केलं? तो स्वतःशीच पुटपुटला. माझ्या आंधळ्या सुडात मी एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याचा आवाज भरून आला. मी देवासमोर कोणत्या तोंडाने उभा राहू? तो तिचा हात कपाळाशी लावत रडत म्हणाला, मला माफ कर मीरा. तू कोणतीही शिक्षा दे, मी सगळं सहन करेन. पण स्वतःला अशी शिक्षा देऊ नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. पण मीरा पूर्ण बेशुद्ध होती. तिच्यापर्यंत त्याचा एकही शब्द पोहोचत नव्हता. पुढचे 3 दिवस आणि 3 रात्री विराट ऑफिसला सुद्धा गेला नाही. संपूर्ण जगापासून दूर तो फक्त मीराच्या बाजूला बसून राहिला. तो स्वतः तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायचा, वेळेवर औषधं द्यायचा आणि तासनतास तिचा हात धरून शांतपणे रडत बसायचा. त्याला आता समजलं होतं की तो ज्या मुलीचा तिरस्कार करतोय असं समजत होता, त्याच मुलीवर तो नकळत जीवापाड प्रेम करू लागला होता. 4थ्या दिवशी दुपारी खिडकीतून आलेला सूर्यकिरण मीराच्या चेहऱ्यावर पडला. तिच्या पापण्या हलक्या थरथरल्या आणि हळूहळू तिने डोळे उघडले. तिला आपल्या कपाळावर कोणाचा तरी थंड मऊ स्पर्श जाणवला. तिने नजर वळवली आणि समोर विराट बसलेला दिसला. गेल्या काही दिवसांच्या जागरणामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावर थकवा आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मीरा दचकली. जुन्या भीतीने तिने पटकन आपला हात मागे घेतला. पण विराटने विनवणी करत तिचा हात पुन्हा अलगद धरला. नको मीरा, त्याचा आवाज तुटत होता. कृपा करून माझ्यापासून दूर जाऊ नकोस. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मला माहिती आहे, मी खूप वाईट माणूस आहे. तुझ्या माफीच्या लायकीचा सुद्धा नाही. तो हळूच म्हणाला, पण स्वतःला त्रास देऊन मला जिवंतपणे मारू नकोस. मीरा स्तब्ध झाली. तिला विश्वासच बसत नव्हता. हा तोच विराट होता जो काही दिवसांपूर्वी तिच्यावर ओरडायचा, तिला तोडून टाकायचा. तिच्या ओठांवर नकळत उपहासपूर्ण हसू म्हटलं, म्हणजे तुम्हाला अखेर सत्य कळलं तर? ती मनातच पुटपुटली. क्षणभर तिच्या मनात हसू म्हटलं, पण तिने स्वतःला आवरलं. ती त्याच्याकडे पाहत मंद आवाजात म्हणाली, तुमच्या तोंडून हे शब्द ऐकायला मिळतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. मग तुमचा तो भयानक सूड पूर्ण झाला का आता? मीराचा आवाज कमकुवत होता, पण प्रत्येक शब्द विराटच्या छातीत खंजिरासारखा घुसत होता. ती त्याच्याकडे पाहत हळूच म्हणाली, अजून माझे काही श्वास बाकी आहेत. तेही हिरावून घ्यायचे आहेत का तुम्हाला?
विराटचा संपूर्ण देह थरथरला. त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले. तो तिच्या जवळ सरकत तुटलेल्या आवाजात म्हणाला, मीरा, मला सगळं सत्य कळलं आहे. दानिशने मला हार्दिकच्या घाणेरड्या कटाबद्दल सगळं सांगितलं. रोहननेही सगळे पुरावे आणलेत. त्याने डोळे मिटले. हार्दिकने आपल्या सगळ्यांसोबत खूप मोठा खेळ खेळला. जान्हवी पूर्णपणे निरपराध आहे. तो थरथरत म्हणाला, आणि तू तर निष्पाप आहेस मीरा, एकदम स्वच्छ मनाची. त्याचा आवाज भरून आला. माझ्या आंधळ्या अहंकाराने आणि खोट्या सुडाने मी तुझं आयुष्य नरक बनवलं. हे बोलताच विराटने अलगद तिच्या हातांवर आपलं कपाळ टेकवलं आणि पहिल्यांदाच तो एका लहान मुलासारखा रडू लागला. त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू म्हणजे फक्त पाणी नव्हतं, तो पश्चाताप होता. मीरा स्तब्ध झाली. तिने आयुष्यात पहिल्यांदाच त्या गर्विष्ठ, कठोर आणि निर्दयी माणसाला स्वतःसमोर एवढं तुटताना पाहिलं होतं. क्षणभर तिचं कोमल मन त्याच्यासाठी हेलावलं. पण लगेच तिच्या डोळ्यांसमोर ते सगळे दिवस उभे राहिले. तिचं तुटलेलं लग्न, वडिलांच्या डोळ्यातलं अपमानाचं पाणी, त्या एकट्या रात्री तिच्यावर झालेले आरोप. तिने शांतपणे आपला हात मागे घेतला आणि चेहरा दुसरीकडे वळवत म्हणाली, सत्य समोर आलं म्हणून काय बदलणार आहे आता? तिच्या आवाजात दडपलेलं दुःख होतं. तो गेलेली वेळ परत येईल का? ते दिवस परत येतील का जेव्हा बाबांच्या मान सन्मानासाठी मी स्वतःला संपवत होते? तिच्या डोळ्यात अश्रू चमकले. त्या रात्री परत येतील का, ज्या रात्री मी या थंड जमिनीवर बसून एकटी रडत काढल्या? विराटचा श्वास अडकला. मीरा पुढे म्हणाली, तुम्ही माझ्या स्वाभिमानावर जखमा केल्या आहेत विराटजी. मी सुद्धा माणूस आहे, दगड नाही. तिने डोळे मिटले. मी तुम्हाला इतक्या लवकर माफ करू शकत नाही. खोलीत शांतता पसरली. विराटने हळूच मान खाली घातली. मला माहिती आहे, तो शांत आवाजात म्हणाला. मी तुझ्या माफीच्या लायकीचाही नाही. मी खूप मोठा गुन्हा केलाय. तो तिच्याकडे पाहत पुढे म्हणाला, पण आता या घरात तुला प्रत्येक तो मान सन्मान मिळेल ज्याची तू हकदार आहेस. त्याच्या डोळ्यात आता वेगळीच आग पेटली होती. आणि हार्दिकला? त्याने दात घट्ट आवडले. त्याच्या प्रत्येक पापाची शिक्षा मिळेल, हा विराट लुथराचा शब्द आहे. हे बोलून तो हळूच पुढे झुकला आणि अत्यंत जपून मीराच्या कपाळावर ओठ टेकवले. मीरा स्तब्ध झाली. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग शांतपणे खोलीबाहेर निघून गेला. मीरा मात्र अविश्वासाने आपल्या कपाळाला स्पर्श करत दरवाजाकडे पाहत राहिली. त्या संध्याकाळी लुथरा हाऊसच्या भव्य हॉलमध्ये वेगळंच वातावरण होतं. विराटने महत्त्वाची बिझनेस मीटिंग असल्याचं सांगून हार्दिकला घरी बोलावलं होतं. नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर खोटं हसू आणि आत्मविश्वास घेऊन हार्दिक आत आला. पण पुढच्या क्षणी तो थबकला. संपूर्ण लुथरा कुटुंब हॉलमध्ये बसलं होतं. जान्हवीचे वडीलही तिथे होते. मीरा शांतपणे सोफ्यावर बसली होती, तर दानिश व्हीलचेअरवर बसून रागाने हार्दिककडे पाहत होता. क्षणभर हार्दिकच्या चेहऱ्यावर अस्वस्थता चमकली, पण लगेच तो खोटं हसत म्हणाला, अरे विराट भाऊ, काय प्रकरण आहे? आज बिझनेस मीटिंग घरात ठेवली आहे वाटतं. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि पूर्ण परिवार इथे जमलाय. त्याचा आवाज किंचित अडखडला. सगळं ठीक आहे ना? हार्दिकने आपल्या कोटाचे बटन लावत उपहासाने विचारलं. काय विराट भाऊ, एवढी मोठी पंचायत कशासाठी बसवली आहे? त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तीच खोटी आणि कपटी स्मित रेषा होती. पण पुढच्या क्षणी विराटच्या चेहऱ्यावरचा संताप भडकला. तोंड बंद ठेव तुझं. त्याची सिंहासारखी गर्जना संपूर्ण लुथरा हाऊसमध्ये घुमली. हार्दिक दचकून मागे सरकला. त्याला काही समजायच्या आतच विराट पुढे गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर इतकी जोरदार थप्पड मारली की हार्दिक थेट मागे जाऊन सोफ्यावर आदळला. त्या थप्पडीचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. हार्दिकच्या ओठांतून रक्त बाहेर आलं. विराट, हा काय वेडेपणा आहे? हार्दिकचे वडील संतापाने पुढे आले. सगळ्यांसमोर माझ्या मुलावर हात कसा उचललास? विराटने रागाने त्यांच्याकडे पाहिलं. तुमच्या या नीच मुलालाच विचारा, तो ओरडला. 2 वर्षांपूर्वी दानिशचा अपघात का घडवून आणला याने? जान्हवीचे खोटे एडिट केलेले फोटो का तयार करवले? मीराचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हा सगळा घाणेरडा कट का रचला? हे बोलताच विराटने हार्दिकची कॉलर पकडली आणि त्याला जोरात भिंतीवर आपटलं. बोल हार्दिक. त्याच्या डोळ्यात संतापाची आग धगधगत होती. का केलंस हे सगळं? का उद्ध्वस्त केलंस 2 निरपराध मुलींचं आयुष्य? हार्दिक काही क्षण शांत राहिला. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर संताप आणि तिरस्कार होता. त्याचा खेळ संपला होता. आता वाचण्याचा मार्ग उरला नव्हता. तो अचानक मोठ्याने हसू लागला. हो, तो ओरडला. हो, मीच केलं हे सगळं. हॉलमध्ये शांतता पसरली.
हार्दिकच्या डोळ्यात विष उतरलं होतं, कारण तुम्ही दोघं भाऊ कायम माझ्यापेक्षा पुढे होता. तो संतापाने ओरडत होता. आजोबांनी संपत्तीचा मोठा हिस्सा तुम्हाला दिला. सगळा मान, सगळं प्रेम, सगळं तुमच्याकडे होतं. त्याने दानिशकडे पाहिलं. मला त्याला कायमचं अपंग बघायचं होतं. मग त्याची नजर मीरावर थांबली. आणि जान्हवीचे फोटो मी मीराला मिळवण्यासाठी तयार करवले होते. त्याचा आवाज विकृत झाला. पण तीही शेवटी तुझ्याकडेच गेली विराट. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. सविता लुथरांच्या डोळ्यात धक्का उतरला. त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या स्वतःच्या नात्यात इतकी घाण भरली होती. विराटच्या डोळ्यात मात्र आता फक्त आग होती. त्याने हार्दिकच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला आणि त्याला ओढत बाहेर घेऊन गेला. बाहेर आधीच पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. काही मिनिटात हार्दिकला बेड्या ठोकून पोलीस घेऊन गेले. हार्दिक गेल्यानंतर विराटची सगळी ताकद जणू संपून गेली. तो शांतपणे पुन्हा हॉलमध्ये आला आणि सगळ्यांसमोर तो मीराच्या पायांशी गुडघ्यावर बसला. संपूर्ण घर स्तब्ध झालं. विराटने थरथरत्या हाताने तिचे पाय धरले. मीरा, त्याचा आवाज तुटत होता. आज या सगळ्यांसमोर मी माझ्या प्रत्येक पापाची कबुली देतो. मी तुझ्यासोबत जे काही केलं त्याला माफी नाही. त्याने डोळे मिटले. जर तुला या घरात माझ्यासोबत राहायचं नसेल, क्षणभर त्याचा आवाज अडखडला, तर मी तुला आजच या नात्यातून मुक्त करेन. हे ऐकताच मीराच्या छातीत धस्स झालं. विराट पुढे म्हणाला, तू तुझं आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे जगावंस एवढंच मला हवं आहे. त्याच्या डोळ्यात प्रेम स्पष्ट दिसत होतं. पण तो थांबला. हे मात्र खरं आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो मीरा. संपूर्ण हॉल शांत झाला. मला तुझ्याकडून एक संधी मागायची होती, पण मी तुझ्यावर पुन्हा अन्याय करू इच्छित नाही. तो हळू आवाजात म्हणाला. निर्णय पूर्णपणे तुझा असेन. हे बोलून विराट तिथून निघून गेला. मीरा मात्र स्तब्ध बसली होती. मुक्त करेन, तुझ्या मनाप्रमाणे जग. विराटचे शब्द तिच्या कानात घुमत होते आणि आश्चर्य म्हणजे त्या विचाराने तिचं मन तुटत होतं. तिला विराटचा तिरस्कार नव्हता, कधीच नव्हता. गेल्या काही दिवसात त्याने केलेली काळजी, त्याचा पश्चाताप, त्याचं प्रेम नकळत तिच्या मनात त्याच्यासाठी एक वेगळी जागा निर्माण करून गेलं होतं. ती त्याला गमावू इच्छित नव्हती. हार्दिक जेलमध्ये गेल्यानंतर लुथरा हाऊसचं वातावरण बदलू लागलं. घरातला भीतीचा आणि तणावाचा अंधार हळूहळू कमी होत गेला. सविता लुथरा स्वतः एके दिवशी मीराच्या खोलीत आल्या. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता. त्या रडत म्हणाल्या, मीरा, मला माफ कर ग बाळा. मी हार्दिकच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुझ्यासारख्या निरागस मुलीवर खूप अन्याय केला. त्यांचा आवाज भरून आला. मी खूप वाईट सासू ठरले. मीराचं मन भरून आलं. तिने पटकन त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यांना मिठीत घेतलं, कारण तिच्या मनात कोणासाठी द्वेष नव्हता. दानिशसुद्धा आता मीराला फक्त वहिनी नव्हे, तर स्वतःची खरी मैत्रीण मानू लागला होता. पण त्या घरात अजून एक व्यक्ती होती जी मीरासमोर यायला घाबरत होती. विराट. त्याचा अपराधीपणा त्याला सतत जाळत होता. तो दिवसभर ऑफिसमध्ये स्वतःला कामात बुडवून ठेवायचा आणि रात्री घरी आल्यावर शांतपणे दुसऱ्या खोलीत जाऊन बसायचा. त्याला वाटायचं त्याचा चेहरा पाहून मीराला पुन्हा जुन्या जखमा आठवतील. पण आता विराटचं हे अंतरच मीराला आतून त्रास देऊ लागलं होतं. तिला माहीत होतं तो तिच्यावर प्रेम करतो, पण अपराधीपणामुळे तिच्याजवळ येण्यास घाबरतोय. त्या रात्री संपूर्ण लुथरा हाऊस गाढ झोपलं होतं. विराट थकलेला घरी परतला. तो जिन्याकडे वळणार इतक्यात अंधारातून मीरा पुढे आली आणि त्याचा रस्ता अडवून उभी राहिली. विराट थबकला. मीराने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या मोठ्या डोळ्यात आता राग नव्हता, फक्त शांत वेदना होती. ती हळूच त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली, किती दिवस असं माझ्यापासून पळणार आहात? किती दिवस स्वतःला या पश्चातापात जाळत राहणार आहात? विराटने लगेच नजर खाली केली. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. त्याचं हृदय वेड्यासारखं धडधडत होतं. मीरा इतकी जवळ उभी राहिली होती की तिच्या श्वासांची थंड झुळूकही विराटच्या मनाला स्पर्श करून जात होती. मी तुझ्या त्या निष्पाप डोळ्यात पाहण्याच्या लायकीचाही नाहीये मीरा. मी तुझ्या पवित्र आयुष्यावर डाग लावण्याचा प्रयत्न केला, तुझ्या निरागसतेचा सौदा केला. म्हणून मी ठरवलंय तुला घटस्फोटाचे कागद देऊन या लुथरा हाऊसच्या कैदेतून कायमचं मुक्त करायचं. तू एखाद्या चांगल्या माणसासोबत नवीन आयुष्य सुरू करावंस. विराटच्या तोंडून घटस्फोट हा शब्द ऐकताच मीराच्या संयमाचा बांध तुटला. ती झटकन पुढे आली आणि विराटच्या शर्टचा कॉलर घट्ट पकडत त्याच्या अगदी जवळ गेली. ही फालतू बडबड बंद करा मिस्टर विराट लुथरा. पहिल्यांदाच तिने त्याच्याच कठोर आवाजाची नक्कल करत रागाने त्याला थांबवलं. तिचा तो अंदाज पाहून विराट क्षणभर थक्क झाला.
कोणी सांगितलं तुम्हाला की मला तुमच्यापासून घटस्फोट हवा आहे? लग्नाच्या वेळीही फक्त तुमचीच मर्जी चालली आणि आता वेगळं होतानाही तुम्ही स्वतःचाच निर्णय घेणार? एकदाही मला विचारलत का मला काय हवं आहे? मीराच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये आता भीती नव्हती, प्रेम होतं. मी तुम्हाला मनापासून माफ केलंय विराट, कारण गेल्या काही दिवसात मी तुमचा खरा पश्चाताप पाहिलाय. मी पाहिलंय तुम्ही रात्रीभर माझ्या उशाशी बसून रडत होता, माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होता. तिने हलकेच त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. मला तो जुना गर्विष्ठ आणि निर्दयी विराट लुथरा नकोय. मला माझा नवरा हवा आहे, जो आपल्या चुका मान्य करून आतून पूर्ण बदललाय. मीराचे शब्द ऐकून विराटच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्याने नकळत तिला आपल्या मिठीत घेतलं. तू तू खरंच मला माफ केलंस? त्याच्या आवाजात आशा, भीती आणि आनंद सगळंच मिसळलं होतं. मीरा हलकसं हसली. हो, पूर्ण मनापासून. त्या क्षणी विराटच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी खरं हास्य उमटलं. त्याच्या मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. पण अचानक त्याला काहीतरी आठवलं. तो थोडासा मागे होत मिश्किल नजरेने तिच्याकडे पाहू लागला. 1 मिनिट, आत्ताच तू माझ्या आवाजाची नक्कल केलीस ना? मीराने खोटा निरागस चेहरा करत भुवया उंचावल्या. कुठे? विराट हलकंसं हसला. आत्ताच. ही फालतू बडबड बंद करा मिस्टर विराट लुथरा. अगदी माझ्या स्टाईलमध्ये बोललीस. हे ऐकताच मीराच्या ओठांवरही गोड हसू उमटलं. अहो, वागण्यात अडथळा, बोलण्यात तडका. तुमच्या स्टाईलची थोडी नक्कल केली तर माफी असावी, ती हसत म्हणाली. क्षणभर शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी विराट जोरात हसू लागला. खूप दिवसांनी त्या लुथरा हाऊसमध्ये पुन्हा एकदा हसण्याचा आवाज घुमला होता. त्या रात्रीनंतर सगळंच बदललं. जान्हवीचं आयुष्य पुन्हा सुरळीत होऊ लागलं. तिचं लग्नही तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत ठरलं. दानिश हळूहळू स्वतःला सावरत होता आणि मीरा त्याची सर्वात जवळची मैत्रीण बनली होती. सविता लुथरा, जी कधी मीराचा तिरस्कार करायची, ती आता तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करू लागली होती. आणि विराट, तो आता पूर्वीसारखा गर्विष्ठ उद्योगपती राहिला नव्हता. मीराच्या प्रेमाने, तिच्या संयमाने आणि तिच्या निरागस मनाने त्याला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. एका रात्री लुथरा हाऊसच्या टेरेसवर उभं राहून विराटने मीराचा हात आपल्या हातात घेतला. धन्यवाद. मीराने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. कशासाठी? विराट हलकंसं हसला. माझ्यासारख्या तुटलेल्या माणसाला पुन्हा माणूस बनवलंस म्हणून. मीरा काही बोलली नाही. ती फक्त त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत उभी राहिली. आकाशात चंद्र चमकत होता आणि त्या दोघांच्या आयुष्यातली काळी रात्र अखेर संपली होती. काळ पुढे सरकत गेला. लुथरा हाऊसमधील जखमा हळूहळू भरू लागल्या. जिथे एकेकाळी राग, गैरसमज आणि सुडाची आग होती, तिथे आता विश्वास, आपुलकी आणि प्रेमाचं उबदार नातं निर्माण झालं होतं. विराटने आपल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी घेतली. त्याने फक्त मीराची माफी मिळवली नाही, तर तिचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. मीराही भूतकाळाच्या सावल्या मागे सोडून नव्या आयुष्याकडे हसत चालू लागली. जान्हवीचा संसारही सुखाने फुलला. दानिशही पुन्हा जगायला शिकला आणि सविता लुथरा यांनीही एक गोष्ट मनापासून मान्य केली की घर मोठं पैशाने होत नाही, तर माणसांच्या प्रेमाने होतं. एका संध्याकाळी घराच्या अंगणात सगळे एकत्र बसले होते. हसणं, गप्पा, आनंद सगळं काही इतकं शांत आणि सुंदर वाटत होतं की मीरा काही क्षण त्या दृश्याकडे पाहतच राहिली. विराट तिच्या शेजारी येऊन बसला. काय विचार करतेस? मीरा हलकंसं हसली. इतकंच. कधीकधी आयुष्य आपल्याला खूप रडवतं, फक्त योग्य माणसाची किंमत समजावी म्हणून. विराटने तिचा हात अलगद हातात घेतला. आणि कधीकधी एका माफीने तुटलेली माणसंही पुन्हा जोडली जातात. मीराच्या डोळ्यात चमक आली, कारण तिला आता समजलं होतं, सुडाने नाती तुटतात, पण प्रेम आणि माफीमध्ये तुटलेलं आयुष्यही पुन्हा फुलवण्याची ताकद असते. आणि त्या दिवसानंतर लुथरा हाऊसमध्ये फक्त एकच गोष्ट कायमची राहिली, प्रेम. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. कथा कशी वाटली तेही कळवा. आशा आहे तुम्हाला कथा आवडली असेल, म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.